नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अमोल आगरकर. इंजिनियर अमोल चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपले मनापासून स्वागत करतो. आजच्या व्हिडिओमध्ये एक महत्त्वाचं अपडेट आहे. बऱ्यापैकी वॅकन्सीची शक्यता यावर्षी आपल्याला दिसते आहे. भरपूर डिपार्टमेंटमध्ये काही ना काही हालचाली किंवा घडामोडी सुरू आहेत. त्यामध्ये रिसेंटली जे काही घोषणा मुख्यमंत्र्यांद्वारे करण्यात आलेली आहे की 70,000 पदे यावर्षी डिसेंबरपर्यंत ते भरणार आहेत. तर त्याचं स्टेप बाय स्टेप एक अपडेट आपल्यापर्यंत पोहोचतं आहे. ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी मी प्रयत्न करतो आहे, जेणेकरून तुम्ही तयारीत असले पाहिजे आणि पुढे जी वॅकन्सी येईल तुमच्या क्वालिफिकेशननुसार तुम्ही जे काही तुमची वयोमर्यादा आहे किंवा शैक्षणिक पात्रता आहे त्यानुसार तुम्ही ज्या पदासाठी इथे बसू शकता त्यासाठी तुमची तयारी असली पाहिजे आणि पुढे तुमचं सिलेक्शन झालं पाहिजे. त्यासाठी मी तुम्हाला वरच्यावर अपडेट देत राहतो. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे आपल्या महाराष्ट्रामध्ये जी काही नगर परिषद आहे, नगरपालिका आहे, महानगरपालिका आहे किंवा नगरपंचायत आहे, ज्याला आपण पंचायत म्हणतो, पंचायत राज म्हणतो. तर या जे काही आहे त्याच्यामध्ये ज्या वॅकन्सी असतात त्याच्यामध्ये क्लेरिकल असतात, शिपाई असतात, टेक्निकल असतात, तांत्रिक जे काही सहाय्यक वगैरे असतात आणि बाकीचेसुद्धा भरपूर वॅकन्सी भरपूर प्रमाणात इथे वरच्यावर निघत असतात. तर त्यामध्ये राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी एक घोषणा केलेली आहे. अतिशय मोठ्या प्रमाणात वॅकन्सी किंवा रिक्त जागांची इथे खुलासा करण्यात आलेला आहे. त्यामुळे जे विद्यार्थ्यांचं ग्रॅज्युएशन झालेलं आहे किंवा 10वी पास 12वी पास तुम्ही असाल त्यांच्यासाठी पुढे मोठी वॅकन्सी येण्याची शक्यता इथे निर्माण झालेली आहे. त्यामुळे हे अपडेट अतिशय लक्षपूर्वक ऐका आणि तशा तयारीमध्ये तुम्ही राहू शकता. बघा, जे न्यूजपेपरचं कटआउट आहे त्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये लवकरच नोकर भरती असं एक हेडिंग आहे. त्यामध्ये लोकसत्ता जे काय आहे न्यूजपेपरचं आहे मुंबईमधून. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेमधील वर्ग 3 व वर्ग 4 म्हणजे गट क आणि गट ड रिक्त पदे लवकरात लवकर भरणी जाणार आहेत. रिक्त पदांमुळे पालिकांच्या कामकाजावर परिणाम होऊ नये यासाठी अधिकाऱ्यांकडे अतिरिक्त कार्यभारांचे वाटप केले गेले आहे. म्हणजे बघा, जी रिक्त जागा आहे प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये गव्हर्नमेंटच्या बऱ्याचशा रिक्त जागा वॅकंट पोझिशन आहे. त्यामुळे काय होते की जे एक्झिस्टिंग एम्प्लॉई आहे, जे ऑलरेडी जुने एम्प्लॉई आहे त्यांच्यावर कामाचा बोजा येतो आणि मग ते काम व्यवस्थित होत नाही. परिणामी जे नागरिकांना सुव्यवस्था किंवा नागरिकांना जे काही काम व्यवस्थित मिळालं पाहिजे ते मिळत नाही किंवा त्यांचं यासाठी अधिकाऱ्यांकडे अतिरिक्त कार्यभार वाटप केले गेले आहे, असे राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी विधानसभेत सांगितले. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेतील 1,12,769 पदे रिक्त आहेत. नगरपरिषद, नगरपालिका, नगरपंचायती आणि महानगरपालिकांमध्ये पुरेशा कर्मचारी अधिकारी वर्ग नसल्याने कामकाजावर परिणाम होत आहे. बघा, 1,12,769 पदे रिक्त आहेत. ठीक आहे, आकडा खूप मोठा आहे. त्याचा परिणाम नागरी विकास कामावर होत आहे. मी आधी सांगितलं की त्याचा परिणाम जो आहे तो नागरिकांचा जे काही विकास आहे किंवा शहराचा, ग्रामीण भागाचा किंवा जे काही तुमच्या जवळपासचं जे शहर असतं किंवा तुम्ही जिथे राहतात ते असं त्याचा विकास व्यवस्थित होत नाही. या संदर्भात सुलभा गायकवाड यांनी लक्षवेधी सूचना मांडलेली आहे. बघा मित्रांनो, 1,12,769 पदे रिक्त आहेत. असं नाही की एवढीच वॅकन्सी येईल, वॅकन्सी ही कमीच येणार आहे डेफिनेटली, परंतु खूप मोठी संधी इथे निर्माण होणार आहे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये. मी स्थानिक स्वराज्य संस्था का म्हणतो आहे हे बऱ्याच जणांना लक्षात येणार नाही. नगर परिषद, नगरपालिका, महानगरपालिका जे आपल्या जवळपासचे असतात. तुम्ही जर मोठ्या सिटीमध्ये असाल तर तिथे महानगरपालिका असते. तुम्ही जर मीडियम किंवा मध्यम सिटीमध्ये शहरामध्ये असाल तिथे नगरपालिका असते आणि तुम्ही जर ग्रामीण भागात असाल तर तिथे नगर परिषद असते तालुका लेवल वगैरेला. तर जे काही रस्ते बांधकाम वगैरे जे काही आहे, छोट्या मोठ्या आपल्या सुव्यवस्था आहे, पाणी वगैरे, ते सगळं पाहायचं काम हे नगर परिषद, नगरपालिका बघत असते. तर या भरतीमध्ये मित्रांनो बघा कुठली पदे येऊ शकतात. ॲक्च्युली कसं आहे की पदांची संख्या ही खूप मोठी आहे. मी तुम्हाला एक ठळकमध्ये सांगतो. या भरती प्रक्रियेमध्ये प्रामुख्याने लिपिक म्हणजे टंकलेखक किंवा आपण त्याला क्लर्क म्हणतो इंग्लिशमध्ये, जे ग्रॅज्युएशन बेसिसवर पद असतं हे सुद्धा येऊ शकते किंवा येणार आहे. त्यामध्ये शिपाई जे आहे ते 10वी 12वी बेसवर असतं आणि थोडंफार त्याचे फिजिकल क्रायटेरियासुद्धा असतं. हे सुद्धा पद येऊ शकते किंवा येणारच आहे. आणि तांत्रिक सहाय्यक म्हणजे टेक्निकल तुमचं एज्युकेशन झालेलं असेल, ते टेक्निकल रिलेटेड झालेलं असेल, कुठलं ITI असेल किंवा आणखी कुठलं काय झालेलं असेल, टेक्निकल डिप्लोमा वगैरे असेल, तिथेसुद्धा याच्या वॅकन्सी इथे येणार आहे. यासुद्धा वॅकन्सी येणार आहे. महानगरपालिका आणि नगरपालिकांमध्ये दैनंदिन कामकाज सुरळीत करण्यासाठी ही पदे महत्त्वाची आहेत. ही पदे अतिशय महत्त्वाची आहे. बेसिक लेवलची पदे आहे. बघा, लिपिक, शिपाई आणि तांत्रिक सहाय्यक ही पदे बेसिक लेवलची आहे. त्याच्यामुळे ही भरण्यात येणारच आहे. रिक्त पदांमुळे पालिकांच्या कामकाजावर होणारा ताण कमी होईल. ठीक आहे, रिक्त पदे भरली गेल्यामुळे पालिकांवर जो ताण येतो किंवा जे काही जुने एम्प्लॉई आहे त्यांच्यावर ताण होतो तो कमी होईल. आणि त्यानंतर बघा, रस्ते, पाणी आणि स्वच्छता यासारखे पायाभूत कामांना गती मिळेल. जे काही कामं पेंडिंग आहेत ती
आणि कामाचा वेगसुद्धा येईल याला, ठीक आहे. त्या उपलब्ध अधिकाऱ्यांकडे अतिरिक्त पदांची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. म्हणजे जे काही सध्या जिथे ऑफिसर्स काम करत आहे, इंजिनियर्स काम करत आहे, ते सिव्हिल बघा, गव्हर्नमेंट म्हटलं की सिव्हिल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल या 3 पोस्ट इथे असतात. इथे सुद्धा असू शकते. मी असं नाही म्हणणार की हे पोस्ट येतीलच वगैरे, जेईच्या कनिष्ठ अभियंता किंवा नगर अभियंता वगैरे पोस्ट असतात, ठीक आहे, याच्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये. तर ही सुद्धा पदे येऊ शकतात. ते सिव्हिल बेस असू शकतात, डिप्लोमा डिग्री, इलेक्ट्रिकल बेस डिप्लोमा डिग्री, मेकॅनिकल डिप्लोमा डिग्री. बाकी इलेक्ट्रॉनिक्स वगैरे, कॉम्प्युटर वगैरेच्या वॅकन्सी इथे नसतात शक्यतो, ठीक आहे. कर्मचारी भरतीमुळे स्मार्ट सिटी मिशन, म्हणजे जे काही स्मार्ट सिटी मिशन आहे, अमृत योजना आणि घनकचरा व्यवस्थापन म्हणजे कचऱ्याचं व्यवस्थापन यासारख्या महत्त्वाच्या प्रकल्पांना आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध होईल. कर्मचारी भरतीमुळे बरेचसे कामं हे सोयीस्कर होतील, ठीक आहे. चा जो काही अभ्यास आहे तो तुमचा सुरू करायचा आहे, ठीक आहे. तुम्हाला काय करायचं आहे, तुमचं जर 10वी असेल, तुमचं 12वी असेल, तुमचं ग्रॅज्युएशन असेल, एनी ग्रॅज्युएट, त्यामध्ये BA, BCom, BSc, जे काय तुमचं झालं असेल, BBA वगैरे, कुठलाही विद्यार्थी इथे फॉर्म भरू शकतो. तुमचं एज लिमिट हे 18 ते 38 पाहिजे. 38 म्हणजे ओपनसाठी, OBC आणि अदर कॅटेगरीसाठी, SC ST वगैरेसाठी, NTसाठी 43 हे तुमचं एज लिमिट राहणार आहे. यामध्ये तुम्ही बसत असाल तर तुम्ही आताच तयारी सुरू करा. वॅकन्सी एकदम आताच 1 महिन्यात किंवा 2 महिन्यात येणार नाही. त्याला प्रोसेस असते, मोठी प्रोसेस असते. माझा अंदाज असा आहे, मेंटली एक जलसिंचन विभागाचा एक तुम्हाला दिलेला आहे, व्हिडिओ दिलेला आहे. त्यानुसार सुद्धा वॅकन्सी ही या वर्षीच्या सेकंड हाफमध्ये म्हणजे जूनच्या पुढे ही वॅकन्सी येऊ शकते असा माझा अंदाज आहे. कारण की ही जी प्रोसेस आहे पूर्ण वॅकन्सी काढण्याची, त्याला वेळ लागतो, भरती प्रक्रियेला वेळ लागत असतो. त्यामुळे आधी वॅकन्सीचं तुम्हाला काहीतरी छोटंसं अपडेट येईल. ते अपडेट आपण आपल्या चॅनलवर, आपलं इंजिनियर मोल यूट्यूब चॅनल आहे, इंजिनियर मोल आपलं टेलिग्राम चॅनल आहे, त्यावर आपण अपडेट देऊ. त्यासाठी आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून ठेवा. बेल आयकॉनसुद्धा क्लिक करा, जेणेकरून जे पुढचे छोटे मोठे अपडेट्स पुढे येणार आणि अभ्यासाची तयारी, सेल्फ स्टडी कशी करायची, स्वतः तयारी कशी करायची, क्लासेस न लावता तुम्हाला कशी तयारी करायची आहे किंवा करावी लागेल, त्यासाठी आपलं मार्गदर्शन तुम्हाला राहीलच. त्यासाठी यूट्यूब चॅनल आपलं सबस्क्राईब करून ठेवा. आशा करतो की बऱ्यापैकी एक चांगली न्यूज आपले जे विद्यार्थी 10वी 12वी किंवा एनी ग्रॅज्युएट झालेले आहे, कुठल्याही याच्यामध्ये तुमच्या शाखेमध्ये जर तुमचं पदवी झालेलं असेल तर तुम्ही इथे पुढे अप्लाय करू शकता. त्यासाठी बघा, अभ्यास काय करायचा, अंकगणित, बुद्धिमत्ता, जीकेमध्ये तुमचा इतिहास, भूगोल, विज्ञान वगैरे, नागरिकशास्त्र वगैरे किंवा करंट अफेअर्स, करंट GK वगैरेचा अभ्यास करायचा पूर्ण, ठीक आहे. अभ्यास करताना मराठी, इंग्रजी, अंकगणित, बुद्धिमत्ता आणि टेक्निकलचे जर तुम्ही असाल तर टेक्निकलचा अभ्यास तुमचा सुरू करून द्या. जे काय बेसिक तुमचं सुरू करून द्या, कारण पुढे भरपूर वेळ मिळणार आहे. तुम्ही जर जाहिरात आल्यावर अभ्यास सुरू कराल तर तुमचं सिलेक्शनचे चान्सेस फार कमी राहतात. त्यामुळे आतापासून अभ्यास सुरू करा, जेणेकरून पुढच्या 6 महिन्यामध्ये तुमची तयारी चांगली होईल आणि मग तुमची एक्झाम जर ऑक्टोबर-डिसेंबरमध्ये आली तर तुमचं सिलेक्शन झालं पाहिजे, ठीक आहे. या व्यतिरिक्त तुमचे काही प्रश्न असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, त्यावर आपण डिटेल व्हिडिओ घ्यायचा प्रयत्न करू या पोस्टबद्दल, ठीक आहे. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा मित्रांनो, जेणेकरून बाकीच्या विद्यार्थ्यांना सुद्धा ही माहिती मिळेल. ज्यांचं तुमचे जे फ्रेंड सर्कल असेल, तुमचा ग्रुप असेल, तुमच्या रिलेशनमध्ये, तुमच्या रिलेटिव्हमध्ये काही विद्यार्थी असतील, त्याची वॅकन्सीची वाट बघत असेल, त्यांना सुद्धा याचा फायदा होईल. धन्यवाद मित्रांनो.